गुलाबाची झाडं किती सुंदर असे छान फुटायला लागलेले आहेत। अशा कळ्या पण ह्याला आहेत गुलाबाच्या झाडांना आणि इथं फुलं पण आहेत। छान असे सुंदर फुलं आणि कळ्या आहेत। किती छान कळी फुलायला लागलेली आहे। तर सुंदर अशा कळ्या आहेत। किती छान फुलं फुलतायत। मस्त कळ्या आणि फुलं छान आहेत। ते आपल्याला द्यायचे आहे सीवीड DAP। हे आपल्याला DAP खत द्यायचे आहेत आणि हे पण DAP आहे। हे अशा दोन्ही DAP द्यायचे आहेत आपल्याला। हे झाडं अशी सुंदर फुटायला लागल्यामुळे आपल्याला DAP खत पाण्यात मिक्स करून हे शेवंतीच्या झाडाला कळ्या मोठ्या होण्यासाठी हे आपल्याला द्यायचं आहे। गुलाबाच्या झाडाला आपण देऊन घेतलेला आहे, तर आपल्याला द्यायचं आहे शेवंतीच्या झाडाला। छान त्याला कळ्या अशा मोठी साईज होण्यासाठी त्याला खताची गरज पडते, तर DAP खत त्याला देऊन घ्यायचं आहे। हे आपण DAP दोन प्रकारचे DAP घेतलेले आहे, ते आता आपण याच्यात पाण्यात टाकून घेतलेले आहे। तर हे पाण्यामध्ये टाकलेली DAP मिक्स करून घेऊया। असं पाण्यामध्ये टाकून मिक्स करून हे झाडांना DAPचं पाणी द्यायचं आहे आपल्याला। तर आपण हे मिक्स छान असं मिक्स करून घेऊया। हे आपण याच्यामध्ये DAPचे असे दाणे मिक्स करून घेतलेले आहेत, म्हणजे झाडांच्या मुळापर्यंत लवकर असं विरघळून आपण खत दिला तर झाडांच्या मुळापर्यंत लवकर पोचतो। त्याच्यामुळं असं पाण्यामध्ये मिक्स करून दिलं तर छान अशा या कळ्या आता उमलायला लागलेल्या आहेत। त्या कळ्या आता छान अशा मोठ्या होऊन उमलतात। त्याच्यामुळे असे फर्टिलायझर दिले की पाण्यामध्ये मिक्स करून पटकन आपल्या झाडांच्या मुळापर्यंत पोचतं आणि झाडाची ग्रोथ छान होते आणि कळ्या आणि फुलं छान प्रकारात अशी मोठी साईज मिळू शकते आपल्याला। त्याच्यामुळे आपण असे खत करून देऊ शकतो। त्याच्यामुळे आपण हे आता देणार आहे मिक्स केलेलं DAP फर्टिलायझर आपण देऊन घेणार आहे। हे आपल्याकडं शेवंतीचे झाडं आहेत, त्याला आता कळ्या भरपूर लागलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता हे आपण DAPचं फर्टिलायझर तयार करून घेतलेलं हे आता आपण झाडाला देऊन घेतलं की छान असं मस्त झाडांच्या कळ्या आपलं मोठी साईजचे होतात। आता कळ्या आपल्या भरपूर आलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपण ह्याला DAP फर्टिलायझर देऊन घेतलेलं आहे। तर लाल कलरची जास्वंदाचे फुलं किती सुंदर आलेले आहेत। छान असे ती साईज छान मोठे आहेत। लाल कलरचे जास्वंद 3 फुलं आलेले आहेत। लाल कलरचं जास्वंदाचं आहे, छान वाटतात असे लाल कलरचे जास्वंद। तर दुसरं कलर आहे पिंक कलर आहे। हा लालमध्येच पिंक कलर आहे, छान वाटतो कलर हा पण मस्त वाटतो। त्याला तर भरपूर फुलं लागतात, छान असे मस्त सुंदर असे फुलं येतात त्याला। पण किती कळ्या सुंदर आहेत। इथं आहेत टमाट्याची रोपं, तर ही मोठी झाली की आपण सेपरेट करून लावू शकतो, नाही तर त्यातच ठेवू शकतो छान असे। व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर आहे वांग्याची झाडं, वांग्याच्या झाडाला किती छान असे वांगे आलेले आहेत। सुंदर असे वांगे लागलेले आहेत वांग्याच्या झाडाला। वांग्याचं झाड असं छान असं सुंदर मोठं आहे। तर 3 वांगे लागलेले आहे त्याला, अजून बाकीच्या कळ्या आहेत। भरपूर असे 3 वांगे लागलेले आहेत वांग्याच्या झाडाला। 3 वांगे आहेत। वांगे तर सुंदर छान आहेत मस्त।